नमस्कार मंडळी, पावसाळा सुरू झालाय आणि आपण आज आलोय मित्राच्या शेतावर भात लावणी करायला। समोरच टिलरच्या सहाय्याने नांगरणी केली जाते आणि कोकणात आता तुम्ही पाहाल तर सर्व दूर असं सर्वीकडे हे तुम्हाला हे असं दृश्य पाहायला मिळेल शेत लावणीचं। पूर्वी नांगराच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने नांगरणी केली जायची, पण आता आधुनिक काळ आहे त्यामुळे अशा पद्धतीचं टिलर वापरून शेताची नांगरणी केली जाते। म्हणजे ह्याला चिखल करणं असं म्हणतात। लावणीच्या आधी हा असा चिखल केला जातो टिलर हे फिरून। ह्यामध्ये खूप कष्ट आणि मेहनतीचं काम आहे हे। पूर्ण असं दिवसभर हे फिरून घेतलं जातं। आपला जो शेतकरी राजा आहे त्याला हे असं खूप मेहनतीचं आणि कष्टाचं काम करावं लागतं ह्यामध्ये, तेव्हाच आपल्याला 4 दाणे ह्यापासून मिळतात। आता आपण भात पेरणी जी केलेली होती जून मध्ये ती बघा, ही अशी पद्धतीने हिरवगार असं रोप तयार झालेलं आहे त्यापासून। आणि आता ते आपण खणून घेणार आहोत। खणून त्याचे एक एक मूठ बांधून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याची लावणी करून घ्यायची आहे। जूनच्या सुरुवातीला शेतीची मशागत करून भात पेरणी केली जाते आणि आता हे 1.5 फुटाचं असं रोप आपलं तयार झालेलं आहे आणि ते आता काढून घेऊन प्रत्येक शेतामध्ये थोडं असं लावणी केली जाणार आहे। ह्या रोपासाठी हे रोप तयार होण्यासाठी इथे शेणखत किंवा लेंडी खताचा वापर केला जातो, त्यामुळे असं हे हिरवगार छान असं पीक दिसतंय आपल्याला। टिलर आपलं फिरून झालेलं आहे। तण किंवा गवत जे शेतामध्ये असतं कचरा वगैरे तो निघून जाण्यासाठी ही अशा पद्धतीने फळी फिरवली जाते आणि व्यवस्थित चिखल केला जातो ह्या पद्धतीने। त्यामुळे शेत एकदम स्वच्छ होऊन नंतरच लावणी केली जाते। हे बघा, सगळं एक एक कचरा गोळा करून घेऊन तो बाहेर टाकला जातोय आणि जेणेकरून शेत स्वच्छ होऊन मगच आपल्याला व्यवस्थित अशी लावणी करता येईल। हे बघा, अजून राप काढून झालाय नाही, आता राप काढण्याचं काम जोरात चालू आहे। सर्वजण जुळले आहेत एकदम स्पीड मध्ये। छान मजा वाटते हे अशी कामं करायला, एक वेगळाच आनंद ह्यातून मिळतो, उत्साह वाटतो एकदम ही असं। हे बघा, अशा पद्धतीने राप खडून घेऊन त्याचा चिखल काढला जातो आणि अशी व्यवस्थित अशी जोडी बांधली जाते, मूठ म्हणतात ह्याला। हे बघा, काही प्रमाणात अशी शेती लावून झालेली आहे। हिरवगार असं राप तयार आहेत। बांधलेले मूठ आम्ही आता शेताच्या बांधावर ठेवून देणार आहोत, जेणेकरून ते दुसऱ्या शेतात टाकता येतील। लावणीला आता आम्ही सुरुवात केलेली आहे। सर्वजण भात लावणी करून घेतोय। हे बघा, छोटं असं जुड्या घ्यायच्यात आणि ते असं चिखलामध्ये रोवायचे आहेत। एक एक मूठ सोडून घेतलाय। पाठीमागे वेदू आमचा मस्तपैकी मजा करतोय चिखलामध्ये, उड्या मारण्याचं काम चालू आहे त्याचं। हे बघा, सर्व मित्र, त्याची आई, आम्ही सर्वजण भात लावणी करतोय। हिरवगार असं वातावरण आहे, शांत मस्त एकदम। पाऊस पण थांबलेला आहे। लावणीचा सीझन असल्या कारणाने मजूर लोक पण मिळत नाही, त्यामुळे घरातलेच सगळे कामाला लागलेले आहेत। सगळेच जण कामाला लागलेले आहेत। शेताच्या बांधावर आम्ही आता जेवायला बसलोय, दुपारचं टायमिंग झाले। शेताच्या बांधावर बसून जेवण करायचा आनंद काही वेगळाच असतो। ही मजा हॉटेलच्या जेवणात नाही, एकदम मन मुराद असं जेवण झालं आमचं, छान वाटलं एकदम। जेवण केलं आणि थोडा आराम करून आम्ही आता पुन्हा लावणीला सुरुवात केलेली आहे। हे बघा, सगळे यश, बंधू, बाबा, वहिनी, दादा, सगळेच घरातली मंडळी कामाला लागलेली आहेत। आई पण आहे तिथे साईडला, ती पण लावणी करते आहे। सर्वच जण स्पीडनी लागलेले आहेत कामाला। संध्याकाळ होत आलेली आहेत, त्याच्या आधी ही लावणी आटपायची आहे। तर एकदमच भारी वाटते, सगळ्यांचा उत्साह वेगळाच आहे। माझा मित्र रोशन आणि त्याच्या घरचे सर्व मंडळी शेतावर आहेत। त्याच्या शेतावर आपली ही लावणी चालू आहे।
मध्येच बारीक बारीक पाऊस येतोय, तो आम्हाला थोडा गारवा निर्माण करतोय। हे बघा, भात लावणी आपली पूर्ण झालेली आहे। पूर्ण दिवसभर हे आम्ही असं काम करून भात लावणी आमची पूर्ण झालेली आहे। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कोकणातील लावणी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा।